हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण 2.5 फन विथ साऊंड्स म्हणजे तर मज्जा. साऊंड्स म्हणजे काय तर आवाजांसोबतची जी मज्जा आहे त्याला म्हटलं जातं फन विथ साऊंड्स. फन म्हणजे मज्जा, विथ म्हणजे बरोबर आणि साऊंड म्हणजे काय तर आवाज. आता पहिलीला जो नवीन सिलेबस आलेला आहे ना आता त्यामधला हा चॅप्टर आहे. इथे ए दिलेला आहे लुक, लिसन अँड रिपीट. लुक म्हणजे काय तर पहा, लिसन म्हणजे काय तर कान आणि ऐका, रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा. हे काय दाखवलं आहे मध्ये दाखवलेला आहे यच. यच पासून कोणते कोणते गोष्टी तयार होतात म्हणजे असं शब्द शोधायचा की त्याच्या सुरुवातीला एच आला पाहिजेत. इथे दिलेला आहे HAT. HAT म्हणजे काय हॅट, टोपी. HUT हट म्हणजे काय तर झोपडी. HEN हेन म्हणजे काय तर कोंबडी. त्याच्यानंतर आहे हिल, HILL. हिल म्हणजे काय तर टेकडी. आता ह्यानंतर आपल्याला इथे दिलेला आहे यल पासून कोणते शब्द तयार होतात ते सांगायचे. यल पासून LAMP. लॅम्प म्हणजे काय तर अभ्यास करायचा दिवा. त्यानंतर LION म्हणजे काय तर लॉयन. जंगलाचा राजा कोण असतो तर सिंह म्हणजे लॉयन असतो. त्यानंतर LOCK म्हणजे काय तर लॉक म्हणजे काय तर कुलूप. LEMON लेमन म्हणजे काय तर लिंबू. ते आहे आय पासून कोणते शब्द तयार होतात इंजेक्शन. कधी तुम्ही इंजेक्शन घेतलंय का? तुम्ही आता छोटे आहेत ना त्यामुळे तुम्ही इंजेक्शन घेताना रडत असताल. इंजेक्शनचं स्पेलिंग आहे INJECTION. इथं आहे इग्लू म्हणजे काय तर इग्लू म्हणजे हे असले ना एक कसलं तरी घर आहे. इग्लू टाईपचं घर आहे ना कुठं बर्फाच्या ठिकाणी असतं वाटते. इन्सेक्ट म्हणजे काय तर हा असला एक किडा आहे. इंकपॉट INKPOT. इंकपॉट म्हणजे काय तर शाईची बाटली. आहे आर पासून कोणते शब्द तयार होतात तर रॅट, RAT. रॅट म्हणजे उंदीर. रुलर RULER. रुलर म्हणजे पट्टी. त्यानंतर इथं आहे रिंग म्हणजे RING. रोज म्हणजे गुलाब ROSE. आता इथे यस दिलेला आहे. यस पासून सोफा SOFA. नंतर SOAP सोप म्हणजे काय तर साबण. त्यानंतर इथे आहे SUN म्हणजे काय तर सन म्हणजे सूर्य. SOCKS सॉक्स म्हणजे काय तर पायाचे मोजे किंवा हाताचे मोजे पण असू शकतात पण हे पायाचे. B आकडा आहे ट्रेस द लेटर्स विथ द फिंगर पेन्सिल. म्हणजे काय तर हे जे तुम्हाला एच दिलेलं आहे इथं दिलेलं आहे ILL II RR SS. ते ना जे तुम्हाला साईडच्या डॅश लाईन दिलेले आहेत ना त्याच्यावर तुम्ही पेन्सिलने असं गिरवायचे. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट करा. त्यानंतर C आकडा आहे मेक वर्ड रीड देम लाऊड अँड राईट. म्हणजे हे जे दिलेलं आहे ना IT त्याच्यापासून हा शब्द कसा B वापरलाय पहिल्यांदा हा B वापरलाय. त्याच्यानंतर IT वापरलाय आणि BIT शब्द इथे तयार झालाय. त्याच्यानंतर हा पण H वापरू. H आणि IT मध्ये आहे तो IT शब्द तयार झाला. त्याच्यानंतर हा आहे L नंतर इकडे काय आहे मध्ये IT LIT लिट. त्यानंतर यस पण तर इथं IT मध्ये SIT. त्यानंतर इथं P
पी नंतर मध्ये आहे IT, PIT पीट. हा आहे यप नंतर आहे मध्ये IT, FIT फिट. अशा पद्धतीने हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व करायचे. आता हे आहे IP, म्हणजे हा यस वापरलाय त्याच्यानंतर मध्ये काय आहे IP, SIP हा शब्द तयार केला इथं. आता हा P घ्यायचा आणि मध्ये काय ते लिहायचं. पहिल्यांदा P मध्ये काय आहे IP पिप. नंतर L घ्यायचा, मध्ये काय आहे ते घ्यायचं LIP लिप. त्यानंतर N घ्यायचा, मध्ये काय ते घ्यायचं. मध्ये सेमच शब्द आहे पण कडेचे शब्द घेऊन ते तयार करायचे NIP. नंतर TIP टिप. नंतर HIP हिप. इथेच हा चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.